नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज खूप म्हणजे जवळजवळ 4 दिवस मी व्हिडिओ शूट केला नव्हता. आणि हा व्हिडिओ शूट केल्यानंतर परत मी 4 दिवसाचा गॅप घेणार आहे. कारण पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड करते सध्या, गणपतीचे ब्लॉग. त्याच्यासाठी मग मी शूट नाही केलं. तर मम्मी ते जाऊन 4 दिवस झालेत आणि माझा काकाचा मुलगा तो काही कामानिमित्त मुंबईला गेला होता. तर त्याच्यासोबत मम्मीने परत खायच्या काही गोष्टी पाठवलेत. मी तिला म्हटलं की खूप कमी प्रमाणामध्ये पाठव, खाकरा, बाकरवडी वगैरे. तर मी तुम्हाला थोड्या वेळात ते दाखवेन. आणि आज घरातली सगळी कामं आत्ता आवरलेत. ग्रेशू स्कूलला गेले. त्याच्यामुळे आता लवकर कामं आवरली. माझं पण सगळं छान आवरलं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यात आवरून, नाश्ता वगैरे सगळं झालं. ग्रेशूचे पप्पा पण जॉबला गेलेत. आता मी बाकीचं एक्स्ट्रा काही काम असेल तर बघते, नाहीतर मग स्टिचिंगचं थोडंफार करायचं आहे. ते पण होतं आहे का बघते मी माझ्याकडून. कारण खूप दिवस झाले मी मशीनवर बसलीच नाही. कारण काहीतरी म्हणजे सध्या आता गावाला येणं-जाणं वगैरे खूप होतं त्याच्यासाठी. तर बघू चला, याचा पुढचा ब्लॉग मी नंतर शूट करेन किंवा मग डायरेक्ट संध्याकाळी शूट करेन. तर जे काही असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. मुंबईवरनं मम्मी, माझा भाऊ गेला तर त्याच्याकडनं काही खायचं गोष्टी पाठवले. हे खाकरा, हे घी जिरा खाकरा आहे. त्याच्यानंतर ही आहे बाकरवडी ग्रेशूसाठी. हा तर ग्रेशू येऊन ओपन केली. हे बाकरवडी मी खाल्ल्या तर खूप मस्त आहेत बाकरवडी पण आणि खाकरा पण. हे एक पॅकेट आहे मेथी खाकराचं. आणि हा एक शेव आहे, बारीक शेव. एवढं सगळं पाठवून दिलेत त्यांनी. कसं आहे ग टेस्टला? भारी आहे. तुला खायचं नाही आहे पण ते सर्दी खोकला झालाय ना. मग खाकरा छान आहे की बाकरवडी छान आहे? तर बरेच दिवस मी व्लॉग शूट केला नाही. कारण पहिलाचे जे व्हिडिओ होते मी तेच अपलोड करत होती. त्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केले नाहीत. आता 6:15 झालेत आणि मी ग्रेशूचा अभ्यास घेते आणि इकडे साईड बाय साईड माझा स्वयंपाकसुद्धा चालू आहे. तर स्वयंपाक पण चालू आहे. झाला. त्याच्यानंतरचं आहे बॉक्स अँड फॉक्स. तर तिला रायमिंग वर्ड्स दिलेत, त्याची मी प्रॅक्टिस घेते. तिच्या रेग्युलर डिक्टेशनची प्रॅक्टिस टेस्ट असतात. आता एक्झाम झाली तिची, पण अजून सुट्टी अनाऊन्स केले नाही आहेत. दसऱ्याला जायचं आहे मुंबईला. बघू, जर सुट्टी भेटली तर नक्की जाईन, नाहीतर मग परत ते कॅन्सल होणार आहे. हिचा पहिला अभ्यास घेते आणि झालं थोड्या वेळाने व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आता 8 वाजत आलेत. 10 मिनटं कमी आहेत 8ला. आणि ग्रेशूचा मी जस्ट अभ्यास घेतला. तिचा अभ्यास वगैरे मी घेऊन झाला आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करायला घेतला मी. स्वयंपाक पण मी करत होती, जसं मी मगाशी म्हटलं. साईड बाय साईड स्वयंपाक पण चालू होता माझा आणि त्याच्यात तिचा अभ्यास पण घेणं चालू होतं. कारण टायमिंग दोन्ही एकच पडतं. ती झोपून उठल्यानंतर मग थोडा वेळ खेळते आणि मगच अभ्यासाला बसते 7, 7:15 नंतर. त्यामुळे मीही तिला जास्त फोर्स करत नाही. अभ्यासाचा लोड थोडासा वाढला आहे. आता UKGला आहे ती, तर त्या हिशोबाने अभ्यास पण असणार तिचा. एक्झाम तिची झालेली आहे. रिझल्ट पण खूप छान आला तिचा. तर ग्रेशूला स्कूलमधून ना हे मॅजिक शोचं आज कुपन भेटले. आणि सॅटर्डे संडे आहे. 28 सप्टेंबर 29 सप्टेंबरला. सॅटर्डेला आहे 7:30चा टायमिंग आणि संडेला आहे 5चा. तर बघू आम्हाला कधी पॉसिबल होते, कारण ग्रेशूच्या पप्पांची ह्या दिवशी सुट्टी नसते आणि आम्ही विचार करतो तिला ह्या वेळेला घेऊन जायचा. बघू आज ते आल्यानंतर मी बोलेन त्यांच्याशी या विषयावर. कारण लास्ट टाईम पण तिला हे कुपन भेटलं होतं लास्ट इयरला, पण काही कारणांमुळे आम्हाला तेव्हा जाता आलं नाही. तिची आता इच्छा आहे जायची. आणि स्टुडंटना 50% ऑफ आहे, डिस्काउंट आहे. तर बघू कधी आम्हाला जाणं होतं, सॅटर्डे की संडे. यांच्या सुट्टीवर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. हे बोलत आहेत की तू आणि ग्रेशू जा म्हणून, पण मी विचार करते की पूर्ण फॅमिली जायचं. बघू कसं काय पॉसिबल होतं. जसं होईल तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच ते. जर शूट घेणं पॉसिबल असेल किंवा परमिशन असेल शूट घ्यायची तर मी नक्की घेईन, किंवा मग जाते वेळचा व्हिडिओ मी थोडंसं शूट करेन. पण तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी मेन्शन करेन. तर आता अभ्यास तर तिचा झाला आहे, फक्त तिचं रायटिंग बाकी होतं थोडंसं. तर ती आता रायटिंगचं करते. बाकीचं ज्या गोष्टी होत्या त्या परत घेतल्या मी तिच्याकडून करून. तिचं कॉम्पिटिशन पण आहे, तर त्याची तयारी मी घेतली आजपासूनच. खरं तर अगोदरच घ्यायची होती, पण काही कारणांमुळे जमलं नाही. आजपासून मी स्टार्ट केलं. तिचं कॉम्पिटिशन अगदी 2 दिवसावर आलं आहे आणि मग ती आजपासून मी तयारी तिची घेते. बऱ्यापैकी तिनं आज कवर केलं ते आणि उद्या परवा 2 दिवसामध्ये कवर होईल तिचं ते. तर आता चपाती तेवढं बनवायचं आहे मला. बाकीचं सगळं बनवलं आहे. भात, आमटी, भाजी वगैरे सगळं झालं आहे.
चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे मी. आता चपाती करणार आहे आणि उद्या ग्रेशूला टिफिनसाठी पराठे करायचा विचार आहे. तर ते पण मी बटाटे आजच बॉईल करून ठेवते, कारण उद्या सकाळी खूप घाई होते. बटाटे खूप गरम असतात आणि मग ते सगळं मॅश वगैरे करायला खूप प्रॉब्लेम होतो आणि मग 10-15 मिनिटं जरी ठेवलं तरी मग टाईम तेवढा मॅनेज होत नाही. खूप टाईम निघून जातो त्याच्यामध्ये. म्हणून मी काय करते, रात्रीचंच बटाटे बॉईल करून ठेवते आणि मग सकाळी पटकन आयत्या वेळेला करायला बरं पडतं. सो त्यासाठी. त्यामुळे टिफिनचं पण उद्या काही टेन्शन नाही तिचं. तयारी झाली तिची टिफिनची पण. आता मला एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे. खूप दिवस झाले, म्हणजे जवळ-जवळ 1 महिन्याच्या वर झालं. ब्लाऊज मी असे 2-3 स्टिच करून ठेवले, जे अर्धवट झालेत. थोडंच अगदी अर्धा 1 तासाचं काम आहे. जर पटकन होऊन जाईल. तर मी आता विचार करते, की जेवण करूनच ब्लाऊज स्टिच करायला बसायचं. कारण रेशूचे पप्पा लेट येतात आणि तेवढा मध्ये 1 ते 1.5 तासाचा मला टायमिंग असतो. तर त्या टायमिंगचा मी उपयोग करायचा असं म्हणते. तर बघू कसं पॉसिबल होतंय. तर आता 11:15 झालेत, सगळं आवरलं. ग्रेशूचे पप्पा पण आले आणि दिवसभर खूप हेक्टिक गेलं. मी थोडा वेळ ब्लाऊज स्टिच करायला घेतला होता, पण ब्लाऊज मध्ये लेस वगैरे हवी होती, म्हणून मग मी तो ठेवून दिला. आणि माझा एक गाऊन अल्टर करायचा होता, तो मी केला. ड्रेस एक अल्टर करायचा होता, तो पण केला. तर मशीनवर बसली होती, तर खूप खूप कंटाळा आला आता. घरातली सगळी कामं आवरलीत, किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं मी. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.